ट्वेल्थ फिजिक्समधला हा सेकंड चॅप्टर आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. 11वीपर्यंत आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटरबद्दल माहिती आहे की सॉलिड्स, लिक्विड्स, गॅसेस या 3 स्टेट्स आहेत सबस्टन्सच्या. मात्र आणखी स्टेट आहे एक, प्लाझ्मा, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, आयन्स असतात. आता याच्यामधले या ज्या 3 स्टेट्स आहेत, लिक्विड्स कॅन फ्लो, गॅसेस कॅन फ्लो, प्लाझ्मा कॅन फ्लो. आणि मग जे फ्लो होत असेल त्याला म्हणायचं फ्लुइड. मग फ्लुइडचं मीनिंग किंवा डेफिनेशन जे आहे की नाही अशा पद्धतीनं आपल्याला करता येते. ए सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड फ्लुइड. जे फ्लो होतं, वाहतं, त्याला म्हणायचं फ्लुइड. पाणी वाहतं, हवा वाहते, किंवा एक 4थी स्टेट सांगितलेली आहे प्लाझ्मा, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किंवा आयन्स आहेत. तर हे वाहणार आहे, मूव्ह होणार आहे. जे मूव्ह होतं, फ्लो होतं, आणि त्याला म्हणायचं फ्लुइड. आता या फ्लुइडचा अभ्यास जो आहे आपण ह्या सेकंड चॅप्टरमध्ये करणार आहे. आता एकूण त्या फ्लुइडचा अभ्यास करत असताना फिजिक्समध्ये 2 ग्रुप होतात. जर फ्लुइड रेसला असेल आणि त्याचा अभ्यास केला फिजिक्समध्ये तर त्याला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक्स. फ्लुइड्स मोशनमध्ये आहे आणि त्याचा अभ्यास केला फिजिक्समध्ये तर त्याला म्हणायचं हायड्रोडायनॅमिक्स. ही फक्त नावं लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येणार नाही. स्टेट्स ऑफ मॅटर ज्या सांगितल्या त्याच्यावरती क्वेश्चन येणार नाही. मात्र फ्लुइड काय आहे आणि फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय आहे तर त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो 2 मार्क्ससाठी. मात्र फ्लुइड रेसला असेल तर हायड्रोस्टॅटिक्स आणि फ्लुइड मोशनमध्ये असेल तर हायड्रोडायनॅमिक्स. आता मी जो व्हिडिओ टाकणार आहे तर त्याच्यामध्ये मोशनमध्ये असणारं फ्लुइड आणि त्याची असणारी एक कॅरेक्टरिस्टिक फिस्कॉसिटी, तर त्याचे 4 पॉईंट्स, स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो, रेनॉल्ड्स नंबर, कोएफिशियंट ऑफ फिस्कॉसिटी अँड स्टोक्स लॉ. तर याच्या संदर्भात मी चर्चा करणार आहे. काय आहे बघा, स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो, रेनॉल्ड्स नंबर, कोएफिशियंट ऑफ फिस्कॉसिटी अँड स्टोक्स लॉ. त्याला जोडूनच दुसरी एक व्हिडिओ क्लिप मी देणार आहे. तर त्याच्यामध्ये फ्लुइडची डेफिनेशन, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स असतील, प्रेशर ड्यू टू एअर कॉलम असेल किंवा प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम असेल, तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. आणि हे जे 7 पॉईंट्स आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, तर याच्यावरतीचे क्वेश्चन्स मी देईन होमवर्कसाठी. तर फिस्कॉसिटी ही जी प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहे फ्लुइड मोशनमध्ये असताना, तर त्याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तो आहे स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. तर हे 2 जे फ्लो आहेत फ्लुइडचे, तर त्याच्यामध्ये काय डिफरन्स, स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. तर याच्या फिगर्स मी इथं काढलेल्या आहेत. आता हा आहे स्ट्रीमलाईन फ्लो आणि हा आहे टर्ब्युलंट फ्लो. आता पाणी वाहतं त्याचंच जर उदाहरण घ्यायचं झालं तर पाणी समजा आपण फरशीवरती सोडलं, काचेवरती सोडलं, तेच पाणी ओढ्यामध्ये वाहतं, नदीमध्ये वाहतं, तर त्याचा असणारा फ्लो जो आहे आपल्याला सहज डिफरन्शिएट होतो. मग काचेवरून पाणी वाहत असेल, फरशीवरून पाणी वाहत असेल तर त्याचा फ्लो जो आहे की नाही तो या टाईपचा राहतो. मग तो जो फ्लो आहे त्याला म्हणायचं स्ट्रीमलाईन फ्लो. तेच ओढ्यात पाणी वाहत असेल तर ते या पद्धतीनं वाहतं, त्याला म्हणायचं टर्ब्युलंट फ्लो. मग याच्यावरती बोर्डसाठी येणारा क्वेश्चन जो असेल हा 2 मार्क्ससाठी असेल, डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो, किंवा व्हॉट इज मेंट बाय स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. त्याचे डिस्टिंग्विश होणारे 3 पॉईंट्स मी घेतलेले आहेत. नंबर 1चा पॉईंट आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. आता हे लिक्विड जे आहे हे लेअरच्या फॉर्ममध्ये फ्लो होतं, म्हणजे पाणी वाहत असताना ते थर असतील, वेगवेगळे थर असतील त्याचे, आणि बॉटममध्ये असणारा थर जो आहे
तळात असणारा थर जो आहे तर त्याची व्हॅलॉसिटी कमी असते आणि टॉपला असणारा थर जो असतो, वरती असणारा थर जो असतो, तर त्याची व्हॅलॉसिटी जास्त असते. मात्र हे होत असताना सुद्धा त्या एकूण लिक्विडची असणारी व्हॅलॉसिटी जी आहे एका सर्टन व्हॅलॉसिटीपेक्षा जर कमी असेल, त्या व्हॅलॉसिटीला म्हणायचं क्रिटिकल व्हॅलॉसिटी. दी व्हॅलॉसिटी बिलो which or velocity, minimum velocity for which, if the velocity of liquid is below a certain minimum velocity called critical velocity, then flow of the liquid is streamline flow. म्हणजे लिक्विड फ्लो होत असताना जर त्याचा वेग एका सर्टन व्हॅल्यूपेक्षा कमी असेल, ती सर्टन व्हॅल्यू जी आहे त्याला म्हणायचं क्रिटिकल व्हॅलॉसिटी. त्या क्रिटिकल व्हॅलॉसिटीपेक्षा जर व्हॅलॉसिटी कमी असेल तर तो असतो स्ट्रीमलाईन फ्लो. तेच त्या सर्टन मिनिमम व्हॅलॉसिटीपेक्षा जास्त जर व्हॅलॉसिटी असेल, क्रिटिकल व्हॅलॉसिटीपेक्षा जास्त व्हॅलॉसिटी असेल, तर तो जो फ्लो आहे लिक्विडचा तो बनतो टर्बुलंट फ्लो. इफ व्हॅलॉसिटी लेस दॅन क्रिटिकल व्हॅलॉसिटी, the flow of liquid will be streamline flow. If velocity greater than critical velocity, then flow becomes a turbulent flow. पहिला झाला डिस्टिंग्विश होणारा पॉईंट. दुसरा जो पॉईंट आहे, समजा एखादी लेअर घेतली, आता इथं असणारी व्हॅलॉसिटी जी आहे, या लेअरमध्ये असणाऱ्या मॉलिक्युलची असणारी व्हॅलॉसिटी जी आहे त्याची असणारी व्हॅलॉसिटी ही इथं असणाऱ्या मॉलिक्युल्सपेक्षा कमी असेल. म्हणजे जसं आपण अपवर्ड डायरेक्शनला जाऊ लेअर टू लेअर, तर व्हॅलॉसिटी वरच्या बाजूला इन्क्रीज होत जाते आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला ती डिक्रीज होते. मात्र एखाद्याच लेअरमध्ये असणारे, समजा इथं आहे, आपण हा पॉईंट पकडला, तर इथं असणारी व्हॅलॉसिटी जी आहे ती मात्र कॉन्स्टंट राहते, त्याच्यामध्ये बदल होत नाही. इन केस ऑफ स्ट्रीमलाईन फ्लो, द व्हॅलॉसिटी ऑफ मोलिक्युल or velocity of flow at a fixed point, it is constant, it remains constant. In case of turbulent flow, जर आपण इथं पॉईंट कन्सिडर केला तर ती व्हॅलॉसिटी जी आहे ही चेंज होणारी व्हॅलॉसिटी असते. म्हणजे एखादा लेअर आहे आणि तिथं एखादा आपण पॉईंट फिक्स केला तर तिथं असणाऱ्या लिक्विडची फ्लुइडची असणारी व्हॅलॉसिटी ही बदलणारी असते, कॉन्स्टंट राहत नाही. हा डिस्टिंग्विश होणारा दुसरा पॉईंट. 2 पॉईंट सफिशियंट असतात 2 मार्क्ससाठी. If velocity less than critical velocity, the flow is streamline flow, or in a streamline flow, the fluid flows with a certain or less than critical velocity. In a turbulent flow, the liquid flows with velocity greater than critical velocity. The velocity at a point remains constant at a fixed point, at single point. The velocity at a point it is changing. आणखी एक तिसरा पॉईंट आपण घेऊ शकतो. ह्या लेयर्स ज्या आहेत, जर स्ट्रीमलाईन फ्लो असेल तर ह्या एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत. डिफरंट लेयर्स ऑफ द फ्लुइड्स दे डू नॉट मिक्स विथ इच अदर इन केस ऑफ स्ट्रीमलाईन फ्लो. However, in case of turbulent flow, these layers they can intersect. तर असा तिसरा पॉईंट तुम्ही डिस्टिंग्विश होण्यासाठी घेऊ शकता. डिफरंट लेयर्स डू नॉट मिक्स, लेयर्स कॅन मिक्स, दे कॅन इंटरफेअर. तर हे 2 किंवा स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्बुलंट फ्लो जर याच्या संदर्भात 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आला तर तुम्ही आता हा रेनॉल्ड्स नंबर आहे. हा नंबर काय सांगतो तर एखादा फ्लो जो आहे हा स्ट्रीमलाईन आहे का टर्बुलंट आहे तो दर्शवणारा नंबर याच्या साहाय्याने आपल्याला मिळवता येतो. आता हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये VC जे आहे, VC हे आहे क्रिटिकल व्हॅलॉसिटी. त्याच्यानंतर RN जो आहे तो वरती जो नंबर लिहिलेला आहे रेनॉल्ड्स नंबर, त्याच्यानंतर हे N आहे, हे आहे इटा.
हा एक कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ज्याचा आपण अभ्यास नंतरच्या पॉईंटमध्ये करणार आहे. त्याच्यानंतर रो, डेन्सिटी ऑफ लिक्विड. डी, समजा हे लिक्विड जे आहे आपण एका पाईपमधून फ्लो केलं, हे या टाईपची पाईप आहे आणि याच्यामधून फ्लो केलं, तर याची असणारी डायमीटर जे आहे तो नंबर आहे डी. फीसी क्रिटिकल व्हेलॉसिटी इट इज इक्वल टू आर एन इटा रो डी. आता हाच फॉर्म्युला आपल्याला आर एन साठी पण लिहिता येतो. आर एन इज इक्वल टू फीसी रो डी डिवायडेड बाय इटा. या पद्धतीनं तो नंबर येतो, रेनॉल्ड्स नंबर. आता हा नंबर जर कॅल्क्युलेट केला, समजा त्या लिक्विडसाठी असणाऱ्या या गोष्टी जर माहीत असतील आपल्याला, त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी माहीत असेल, त्याची डेन्सिटी माहीत असेल, ज्या पाईपमधून ते लिक्विड वाहतं त्याची डायमीटर माहीत असेल आणि कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी माहीत असेल, तर फ्रॉम 0 to 1000 हा जर नंबर आला आर एनचा, तर हा असेल जर हा नंबर आहे 0 to 1000 किंवा लेस दॅन 1000 असेल तर फ्लो असतो स्ट्रीमलाईन फ्लो. जर नंबर 2000 पेक्षा जास्त असेल, ग्रेटर दॅन 2000, तो असतो टर्बुलंट फ्लो. आणि जर नंबर 1000 ते 2000च्या मध्ये, इफ इट इज चेंजिंग बिटवीन 1000 to 2000, then the flow will become from streamline to turbulent. तर याच्यावरती येणारा 2 मार्कचा क्वेश्चन कसा असेल बघा. स्टेट दी फॉर्म्युला फॉर रेनॉल्ड्स नंबर. हा रेनॉल्ड्स नंबरसाठी फॉर्म्युला. इट इज इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी, डेन्सिटी, डायमीटर डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. What are the values when the flow is streamline and turbulent? When flow is streamline, the value is less than 1000. When the flow is turbulent, the value is greater than 2000. मध्ये आपण पाठीमागच्या पॉइंट मध्ये आपण कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इटा ही टर्म बघितलेली होती. इटा, नॉट एन, इटा. तर हे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जे आहे हे काय आहे तर ते इथं आपण बघणार आहे. आता हा लिक्विडचा स्ट्रीमलाईन फ्लो आहे. बॉटमची लेअर जी आहे व्हेलॉसिटी कमी आहे, टॉपमोस्ट लेअर जी आहे व्हेलॉसिटी जास्त आहे. आता बॉटमच्या लेअरपासून एक लेअर मी कन्सिडर केली ॲट ए डिस्टन्स ऑफ एक्स, ज्याची व्हेलॉसिटी आहे व्ही. त्याच्या पुढची जी लेअर आहे त्याचं डिस्टन्स आहे एक्स प्लस डी एक्स. व्हेलॉसिटी जी आहे ती लेअरची व्ही प्लस डी व्ही. बरं, डाऊनवर्ड डायरेक्शनला येत असताना व्हेलॉसिटी डिक्रीज होते आणि अपवर्ड डायरेक्शनला व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. का होत असावं असं? आता ही लेअर जी फ्लो होते तर याच्यावरती ही पहिली लेअर जी आहे की नाही तर तिचा असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी, याच्यावरती वेट आहे त्या लेअरचं. म्हणजे दुसरी जी लेअर आहे त्याच्यावरती वेट आहे पहिल्या लेअरचं. जर तिसरी लेअर कन्सिडर केली तर त्याच्यावरती 2 लेअरचं आहे वेट. मग असा लेयर्समध्ये असणारा जो फोर्स असतो त्याला म्हणायचं व्हिस्कस फोर्स. आणि तो व्हिस्कस फोर्स काय करतो, त्या लेअरचे मोशन जे आहे हे रिटार्ड करतो. त्यामुळे जसं डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार आपण व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाणार. मग तो व्हिस्कस फोर्स आहे हा कोणत्या कोणत्या गोष्टीवरती प्रपोर्शनल असतो, कोणत्या गोष्टीवरती डिपेंड असतो. एक, द व्हिस्कस फोर्स
इट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ द लेअर. किती आहे या लेअरचं एरिया, तर त्याला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. फिस्कस फोर्स इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी व्ही डिवायडेड बाय डी एक्स. आता डी व्ही अपॉन डी एक्स याला काय म्हणायचं, डी व्ही अपॉन डी एक्स, तर याला म्हणायचं व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. होतं काय की इथं असणारी व्हेलॉसिटी एक्स या डिस्टन्सला आहे व्ही, तिथून एक्स प्लस डी एक्सला गेल्यानंतर व्हेलॉसिटी झाली व्ही प्लस डी व्ही. या दोन लेअरमध्ये असणाऱ्या व्हेलॉसिटीचा डिफरन्स जो आहे डी व्ही आहे, आणि त्याच दोन लेअरमध्ये असणाऱ्या डिस्टन्सचा डिफरन्स जो आहे तो डी एक्स आहे. आपण त्याच्या खाली जरी बघितलं, इथं या दोन लेअरमध्ये असणाऱ्या व्हेलॉसिटीचा डिफरन्स आहे डी व्ही, या दोन लेअरमध्ये असणाऱ्या डिस्टन्सचा डिफरन्स सुद्धा डी एक्स येणार. म्हणजे इथं असणारा डिफरन्स आहे डी एक्स डी एक्स डी एक्स डी एक्स, आणि व्हेलॉसिटीमधला डिफरन्स असणार आहे डी व्ही डी व्ही डी व्ही डी व्ही. मग त्या दोन्हींचा रेशो जो आहे चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, इट इज कॉल्ड व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. मग जो व्हिस्कस फोर्स आहे, एखादी लेअर जी आहे दुसऱ्या लेअरवरती व्हिस्कस फोर्स एक्झर्ट करेल, तर तो फोर्स जो आहे तो कशाला प्रपोर्शनल असेल, तर त्या जी लेअर आहे फोर्स एक्झर्ट करेल त्याच्या एरियावरती किंवा एरियाला डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. व्हेलॉसिटी ग्रॅडियंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. समजा हे दोन्ही एकत्रित घेतले, मग हे प्रपोर्शनॅलिटी साइन काढल्यानंतर आपल्याला असे इक्वेशन लिहिता येतं. आणि याच्यामध्ये हा जो आहे ईटा ते म्हणजे आहे कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी. आता आपल्याला या इक्वेशनच्या सहाय्यानं तो ईटा डिफाईन करायचा आहे. त्याचे सीजेस युनिट कोणतं, एस आय युनिट कोणतं ते एक्सप्लेन करायचं आहे किंवा ते सांगायचं आहे. मग ईटासाठी काय एक्सप्रेशन लिहिता येतं, ईटासाठी एक्सप्रेशन लिहिता येतं ईटा इज इक्वल टू व्हिस्कस फोर्स डिवायडेड बाय एरिया मल्टिप्लाइड बाय डी व्ही अपॉन डी एक्स. समजा मी या इक्वेशनमध्ये या दोन किमती ज्या आहेत ह्या युनिट कन्सिडर केल्या. समजू ए इज इक्वल टू 1, डी व्ही अपॉन डी एक्स इक्वल टू 1. तर इक्वेशन काय येतं बघा, इक्वेशन येतं ईटा इज इक्वल टू एफ, असं इक्वेशन येतं. आता याच्यावरून कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी याचे डेफिनेशन करायचे. द कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी इट इज इक्वल टू व्हिस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. समजा त्याचे आपल्याला युनिट्स लिहायचे असतील, ईटाचे युनिट्स लिहायचे आहेत. फोर्स युनिट जे आहे हे न्यूटन, एरिया मीटर स्क्वेअर, व्हेलॉसिटी ग्रॅडियंट मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद डिवायडेड बाय मीटर. समजा हे मीटर आणि मीटर कॅन्सल झालं, हे डिनॉमिनेटरमध्ये परत डिनॉमिनेटर एस जे आहे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर, हे झालं एस आय युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी. आता हे डिराइव्ड युनिट आहे. आता हे डिराइव्ड युनिट आहे सांगण्याचा उद्देश काय, तर दुसरं जे सीजीएस युनिट आहे ते असं आहे पॉइज आहे, हे स्पेशल युनिट आहे. समजा हेच सीजीएस युनिटमध्ये सांगायचं झालं तर हे डायल सेकंद सेंटीमीटर स्क्वेअर येतं आणि त्याची व्हॅल्यू म्हणजे किंवा त्यालाच म्हणायचं पॉइज. तर या पद्धतीनं कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी पूर्ण पॉईंट असेल तर तो एखाद्या वेळेस 3 मार्क्ससाठी येईल. आता याच्यावरती क्वेश्चन आहे डिफाईन कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी स्टेट इट्स युनिट्स, अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो. समजा त्याची डायमेन्शन जर विचारली कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटीची,
of eta is equal to dimensions of force divided by dimensions of area into dimensions of velocity gradient equal to dimensions of force m1 l1 t minus 2 dimensions of area l raised to 2 dimensions of velocity gradient. आता इथं m0 t0 कन्सिडर करा. वेलॉसिटी ग्रेडियंटची असणारी डायमेन्शन्स, वेलॉसिटीची ग्रेडियंट, वेलॉसिटीची आणि डिस्टन्सची डायमेन्शन्स. हे जर सिम्प्लिफाय केलं तर येणारी जी डायमेन्शन्स आहेत L1 t minus 2 m0 L2 t minus 1 final step m1 L minus 1 and t minus 1. तर या पद्धतीनं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी या फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन्स तुम्हाला ऑब्टेन करता येतील. आता पुस्तकामध्ये याची डायमेन्शन्स दिलेली नाहीत, मात्र ह्या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं तुम्ही डायमेन्शन्स ऑब्टेन करू शकता. आता आपल्या लेक्चरमधला शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे स्टोक्स लॉ. आपण कोणते कोणते पॉईंट्स बघितले बघा. फ्लुईड जे फ्लो होतं ते म्हणजे फ्लुईड. त्याच्यानंतर दोन प्रकारचे फ्लुईडचे फ्लो, स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. त्याच्यामध्ये डिस्टिंग्विश होणारे पॉईंट क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा लेस व्हेलॉसिटी, क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा ग्रेटर व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी लेअरमध्ये एखाद्या पॉईंटला फिक्स असते व्हेलॉसिटी, एखाद्या पॉईंटला बदलते. लेयर्स मिक्स होतात, मिक्स होत नाही तर स्ट्रीमलाईनमध्ये. टर्ब्युलंटमध्ये ते मिक्स होतात. त्याच्यानंतर तो स्ट्रीमलाईन किंवा टर्ब्युलंट फ्लो हा सेपरेट करणारा एक नंबर आपल्याला सांगता येतो, रेनॉल्ड्स नंबर म्हणून, की त्या रेनॉल्ड्स नंबरची किंमत जर 1000पेक्षा लहान असेल तर स्ट्रीमलाईन फ्लो येतो, 2000पेक्षा जास्त असेल तर टर्ब्युलंट फ्लो, आणि 1000 to 2000 अशी जर व्हॅल्यू बदलत असेल तर स्ट्रीमलाईन टू टर्ब्युलंट असा तो फ्लो बदलतो. आणि त्याच्यानंतर पाठीमागचा जो पॉईंट बघितला आपण कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज इक्वल टू विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट velocity gradient. velocity gradient चेंज इन velocity विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. तर त्याचे असणारे युनिट्स आणि डायमेन्शन्स ते पण बघितले. आता लास्ट पॉईंट जो आहे तो आहे स्टोक्स लॉ. आता ही एक पाईप आहे आणि ह्याच्यामध्ये विस्कस लिक्विड आहे. आता विस्कस लिक्विड म्हणजे कोणतं असतं तर आपलं अगदीच व्यवहारात स्वयंपाकासाठी वापरतात गोड तेल, ते विस्कस लिक्विड आहे. एरंडेल तेल, कास्टर ऑइल, तर ते फिस्कस लिक्विड आहे. इंजिनसाठी वापरलं जाणारं जे लिक्विड असतं, ऑइल असतं, फिस्कस लिक्विड आहे. मग ते लिक्विड आहे या ट्यूबमध्ये आणि त्याच्यामध्ये हा स्फेरिकल बॉल आपण ड्रॉप करणार आहे. जनरली कसं असतं, एखादी वस्तू वगैरे आपण हवेत फेकली तर ती डाऊनवर्ड डायरेक्शनला येत असताना ॲक्सिलरेट होते. म्हणजे काय तर त्याची व्हेलॉसिटी वाढते. डाऊनवर्ड डायरेक्शनला व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. मात्र इथं जर आपण या लिक्विडमध्ये एखादं स्मॉल स्फेरिकल बॉल जर ड्रॉप केलं तर काही डिस्टन्सपर्यंत त्याची व्हेलॉसिटी जी आहे ही इन्क्रीज होणारी असते. मात्र एखादं लिमिट असं येतं किंवा डिस्टन्स येतं की जिथून ती व्हेलॉसिटी जी आहे ही कॉन्स्टंट राहते. आणि ती कॉन्स्टंट राहणारी व्हेलॉसिटी जी आहे ही टर्मिनल व्हेलॉसिटी.
आता आपण हा विस्कॉसिटीचा जो पॉईंट आपण अभ्यास करतोय तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजेत. स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय, टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय, त्याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय, रेनॉल्ड्स नंबर काय, टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय. स्ट्रीमलाईन फ्लो तर रेग्युलर फ्लो आपण साध्या शब्दामध्ये म्हणू. व्हेलॉसिटी लेस असते क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा. टर्ब्युलंट फ्लो इरेग्युलर फ्लो असतो. व्हेलॉसिटी ग्रेटर असते क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा. ती व्हेलॉसिटी आणि इथं असणारी व्हेलॉसिटी या दोन वेगळ्या टर्म्स आहेत. ही टर्मिनल व्हेलॉसिटी आहे. इफ स्मॉल स्फेरिकल बॉल इज ड्रॉप्ड इन ए लिक्विड at certain distance it accelerates. However, after that it moves in downwards with constant velocity. That velocity it is called terminal velocity. मग आता हा स्फेरिकल बॉल जर सोडला या लिक्विडमध्ये, या पाईपमध्ये असणारे जे व्हिस्कस लिक्विड आहे याच्यामध्ये जर सोडला हा बॉल, तर त्याच्यावरती व्हिस्कस फोर्स किती एक्झर्ट होतो तर त्याचा फक्त फॉर्म्युला तुम्हाला सांगायचा आहे. तो स्टोक्स लॉ आहे. तर तो जो फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू 6 पाय ईटा आर फी. तर कोणत्या कोणत्या टर्म्स आहेत बघा. हाय विस्कस फोर्स एक्झर्टेड बाय द लिक्विड, एक्झर्टेड बाय द फ्लुइड, इट इज इक्वल टू 6 पाय, हे कॉन्स्टंट आहे. ईटा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे. आर रॅडियस ऑफ दिस स्फेरिकल बॉल, हा जो बॉल आहे त्याची असणारी रॅडियस आहे, हे डिस्टन्स. फी टर्मिनल व्हेलॉसिटी. आता हे शब्दामध्ये पण सांगता येतं. द व्हिस्कस फोर्स एक्झर्टेड ऑन ए स्फेरिकल बॉल when it is dropped in a liquid whose coefficient of viscosity is eta. Radius of this spherical ball is r, and phi terminal velocity, it's a terminal velocity in the liquid. The viscous force exerted on it, it is equal to 6 pi eta rv. It is Stokes law. The viscous force exerted on a spherical ball of radius r, if its velocity in the liquid is v, terminal velocity, and eta coefficient of viscosity of the fluid, then fluid or liquid, the viscous force exerted on it, it is given by 6 pi eta rv. तर या पद्धतीनं आजच्या लेक्चरच्या पॉईंट जे आहेत हे संपलेले आहेत की फ्लुइड म्हणजे काय, स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे. रेस्टमध्ये जर फ्लुइड्स असतील तर हायड्रोस्टॅटिक्स, मोशनमध्ये असतील तर हायड्रोडायनॅमिक्स. त्याच्यानंतर रेनॉल्ड नंबरच्या सहाय्यानं कसं सांगता येतं स्ट्रीमलाईन फ्लो कोणता, टर्ब्युलंट फ्लो कोणता, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय पॉईंट आहे, स्टोक्स लॉ. दुसरा एक व्हिडिओ मी त्याच्याबरोबर देणार आहे, तर त्याच्यामध्ये फ्लुइडची डेफिनेशन पण असेल. प्रेशर आहे, प्रेशर हा पॉईंट आहे, प्रेशरची डेफिनेशन काय, त्याचं SI युनिट काय, आणि प्रेशर जे आहे लिक्विड कॉलमच्या सहाय्यानं एक्झर्ट होणार प्रेशर त्याचा असणारा फॉर्म्युला काय. तर आणखी एक 20 ते 22 मिनिटाचा व्हिडिओ आहे, याच्याबरोबर मी तुम्हाला जोडून देणार आहे. आणि याच्यावरती क्वेश्चन्स असतील, 2 मार्कचे क्वेश्चन असतील, 1 मार्कचे क्वेश्चन असतील किंवा MCQ असतील, तर ते तुम्ही होमवर्कसाठी म्हणून सोडवायचे आहेत. ठीक आहे.